Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची झाली तर आपल्याला कल्पना आहे साधारण 1.5 ते 2 आठवड्यांपूर्वी अन्निसाचे प्रमुख अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव हे माध्यमांसमोर आलेले होते आणि त्यांनी असा दावा केलेला होता की कसं महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख जे तत्कालीन गृहमंत्री होते यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत काही प्रमाणात दबाव टाकला जात होता। उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब, आदित्य ठाकरे या सगळ्यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्र जी आहेत त्यांच्यावर सही करण्यासाठी अनिल देशमुखांकडे ती पाठवण्यात आलेली होती आणि या पद्धतीने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत केला जात होता असे गंभीर स्वरूपाचे आरोप हे काही दिवसांपूर्वीच झालेले होते। अनिल देशमुख यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन नंतर श्याम मानव यांच्यात सुरात सूर मिसळवला। त्यांनी सुद्धा अनेक प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी कदम नावाची व्यक्ती सुद्धा समोर आणली की ज्यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस अशी प्रतिज्ञापत्र जी आहेत ती अनिल देशमुख यांच्याकडे पाठवत होते। अर्थात त्या कदम यांनी हे सगळे दावे, समित कदम असं त्यांचं नाव होतं, त्यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले होते। पण हे प्रकरण प्रचंड त्यावेळेला तापलेलं होतं। त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी एकच प्रतिक्रिया दिलेली होती, साधारणतः ती अशी की माझ्या नादाला लागू नका, त्यांच्याकडे सुद्धा काही पुरावे आहेत जे ते वेळ आली की बाहेर काढतील असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलेलं होतं। मात्र त्याच्यानंतर फडणवीस हे फारसे समोर आले नाहीत माध्यमांच्या किंवा त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवर बोलणं टाळलेलं होतं। पण अनिल देशमुख असतील यांनी अनेक प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेल्या होत्या, श्याम मानव यांनी अनेक इंटरव्ह्यूज सुद्धा त्या दरम्यान दिलेले होते। याला काही दिवस उलटत नाही तोच अगदी आपण परवा पाहिलेलं होतं की अँटिलिया प्रकरणातला आरोपी सचिन वाजे हे समोर आलेले होते। ते खरं तर पोलीस त्यांना घेऊन जात असताना त्यांनी माध्यमाला ANI या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते आणि हे आरोप करताना आपण देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती आणि तेच देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र हे आता मुंबई तकच्या हाती आलेलं आहे। मुंबई तक, इंडिया टुडेच्या प्रतिनिधी विद्या ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। हे पत्र जे आहे ही एक्सक्लुझिव्ह माहिती आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत। सगळ्यात पहिले साहिल सर यांच्याकडे जाण्यापूर्वी मी हे पत्र वाचून दाखवते। साहिल सर सुद्धा त्या पत्रकासंदर्भातले मजकूर जे आहेत ते सांगतील आणि त्याच्यानंतर या सगळ्या संदर्भात तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, कारण की या पत्रामध्ये अनेक गंभीर आरोप आहेत ज्याच्यामध्ये पवार साहेब, जयंत पाटील यांची थेट नावं घेण्यात आलेली आहेत आणि तसंच जेलमध्ये असताना जे अनिल देशमुख बाहेर आरोप करत होते ते सुद्धा ऐकून आपण व्यथित झालो असं सुद्धा याच्यामध्ये सचिन वाजे यांनी म्हटलेलं आहे। सो हे अनेक गंभीर आरोप केलेल्या पत्रासंदर्भात काय नेमकं त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे, काय त्याच्यात आरोप करण्यात आलेले आहेत ते आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत। जे सचिन वाजे यांनी केलेले आरोप आहेत आणि जे पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे। 30 जुलै 2024 हे पत्र आहे। आपल्याला कल्पना आहे की परवाच सचिन वाजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्याच्यामध्ये ह्याचं भाष्य केलेलं होतं। या पत्रामध्ये सुरुवातीलाच सचिन वाजे बोलतायत की गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले न्यायप्रविष्ट आमदार अनिल देशमुख यांनी जी बेछूट चिखलफेक चालवलेली आहे ती वाचून किंवा पाहून समस्त महाराष्ट्रातील जनतेप्रमाणेच मी सुद्धा अधिक व्यथित झालेलो आहे असं याच्यामध्ये सचिन वाजे म्हणतोय। पुढे त्यांचं म्हणणं आहे की अनिल देशमुख यांच्या काळात गृह मंत्रालयाच्या कामाची पातळी ही अत्यंत, हा शब्द सचिन वाजेंनी लिहिलेला आहे की अत्यंत नीचतम थरावर गेली होती, त्याचा मीही एक बळी पडलेलो आहे असं सुद्धा वाजेचा याच्यामध्ये दावा आहे। माझ्यासारख्या एखाद्या पोलीस ऑफिसरने करू नयेत अशी कित्येक अवैध कामं यावेळी देशमुख यांच्या प्रेशर खाली येऊन मला करावी लागली। कित्येक कामांच्या बाबतीत देशमुख यांनी हे काम मोठ्या पवार साहेबांकडून आलेलं आहे, कोट इन कोट, म्हणजे त्यांनी वाक्य कोट केलेलं आहे त्याच्यामध्ये की देशमुख वाजेला असं सांगायचे की हे काम मोठ्या पवार साहेबांकडून आलेलं आहे, हे काम पाटील साहेबांकडून आलेलं आहे असं सांगून माझ्याकडनं कामं करून घेतली जात होती। मोठ्या पवार साहेबांकडून म्हणजे नेमक्या कुणाकडून हे विचारायची माझी हिंमत झाली नाही असं वाजे म्हणतात। मी CIDच्या प्रमुखपदी कार्यरत असताना भारतातील आजवरची हुक्का पार्लर्सवरची सर्वात मोठी कारवाई मी केली। अवैध हुक्का विकणारा भारतातील सर्वात मोठा वितरक आम्ही ताब्यात घेऊन त्याची गोडाऊन सुद्धा आम्ही सील केली। त्यावेळी त्या मुख्य व्यक्ती सोडून द्यावे व त्याऐवजी अन्य कुणाला तरी अटक म्हणून दाखवावत यासाठी तत्कालीन मंत्री श्री जयंत पाटील यांचं याच्यामध्ये नाव घेण्यात आलेलं आहे की तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यातून त्यांच्या शासकीय सहाय्यकावरती
त्यांनी नंबर त्यांचा दिलेला आहे की या नंबरवर केलेले संभाषणाचे रेकॉर्डिंग्स, आदेशांचे रेकॉर्डिंग्स हा एक मोठा पुरावा ठरू शकतो. माझे सीडीआरस मध्ये सुद्धा या कॉलचे उल्लेख त्याला पुष्टी देऊ शकतील. हा अतिशय आणि मोठा गंभीर आरोप जो आहे तो या पत्रामध्ये केलेला आहे. या पत्राच्या पुढच्या मजकुरावर सुद्धा आपल्याला जायचं आहे, पण तत्पूर्वी मला साहिल सरांकडे यायचं आहे की हे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि या पत्राचं टायमिंग इटसेल्फ फार महत्वाचं आहे की काही दिवसांपूर्वी श्याम मानव आणि अनिल देशमुख समोर येतात आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करतात आणि त्याच्यानंतर 2च दिवसांपूर्वी सचिन वाजे हे अचानक समोर येतात. त्याच्यावर सुद्धा काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया आलेल्याच होत्या की गेल्या 2.5 वर्षात मग सचिन वाजे हे कुठे होते. जसं श्याम मानव आणि देशमुखांना हे प्रश्न विचारले जात होते की त्यांनी हे गेल्या 2-2.5 वर्षात जे आरोप आता केलेले आहेत त्याच्यावर ते गेल्या 2-2.5 वर्षात का बोलले नाही. त्याच पद्धतीने आता सुद्धा हा होऊ शकतो दावा की सचिन वाजे यांच्या संदर्भात सुद्धा अशी वक्तव्य करण्यात आलेली आहेत, आरोप करण्यात आलेले आहेत की गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये त्यांनी हे का बोलून दाखवलं नाही. मात्र या पत्रामध्ये थेट पवार साहेब असा उल्लेख आहे किंवा मोठे पवार साहेब असा उल्लेख आहे. जयंत पाटील यांचं सुद्धा नाव या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की आतापर्यंत जी पत्र आपण बघितली त्याच्यामध्ये म्हणजे परमवीर सिंग यांचं ओरिजिनल पत्र मला आठवत आहे, त्याच्यामध्ये अजित पवारनं त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. पण या पत्रांमध्ये आपण बघतोय की जयंत पाटलांचं नाव पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये आलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, तू म्हणालीस तसं टायमिंग या पत्राचं फार इम्पॉर्टंट आहे. 30 जुलैला हे पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याच्या जस्ट आधी आपण बघितलं की अचानक एक स्नोबॉल इफेक्ट म्हणतो त्या पद्धतीने आणि जे श्याम मानव म्हणाले ते काही पहिल्यांदाच कोणी स्टेटमेंट दिलेलं नव्हतं. यापूर्वी सुद्धा अनिल देशमुख अनेकदा याच्याबद्दल बोललेले आहेत की कसं त्यांना फसवलं गेलं, त्यांना याच्यामध्ये अडकवलं गेलं, सचिन वाजेचा वापर कसा केला गेला वगैरे वगैरे. मुळातच ह्या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे इव्हन इन्क्लुडिंग परमवीर सिंग ह्याची सुरुवात झाली ती परमवीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं त्याच्यापासून सुरुवात झाली. परमवीर सिंग यांनी सचिन वाजेंनी मला येऊन अशी अशी गोष्ट सांगितली अशा पद्धतीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि त्या पत्रावरती कारवाई करा अशी त्यांनी मागणी केली आणि त्या पत्रावरनं हे सगळं राजकारण त्यावेळेस सुरू झालेलं आपण बघितलं. परमवीर सिंगांना ज्यावेळेस चांदीवाल कमिशनने बोलवलं त्यावेळेस ते म्हणाले की माझ्याकडे ही सगळी ऐक्यू माहिती होती, माझ्याकडे या बाबतीतले काहीच पुरावे नाही आहेत. एक्झॅक्टली सेम गोष्ट सचिन वाजेंच्या बाबतीमध्ये घडली आणि त्या चांदीवाल कमिशनचा उल्लेख सचिन वाजे यांनी याच्यामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतोय. अनिल देशमुख यांनी जे जे आरोप लावले त्या सगळ्या आरोपांना सचिन वाजे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून उत्तर दिलेलं आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतं. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जेलमध्ये असताना सचिन वाजे यांनी ती सगळी गोष्ट बघितली, त्या आधारावरती सचिन वाजे यांनी हे उत्तर लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. बरं, हे पहिल्यांदाच त्यांनी केलंय का? तर नाही, यापूर्वी सुद्धा एक्झॅक्टली हेच आरोप त्यांनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची जी इन्व्हेस्टिगेशन झाली अनिल देशमुख यांच्या वरती जे आरोप झाले होते त्याच्याबद्दल, दुसरा त्याचबरोबर सीबीआयने जे इन्व्हेस्टिगेशन केलं, सीबीआयला इन्व्हेस्टिगेशन कसं गेलं तर हायकोर्टामध्ये जयश्री पाटील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी यांनी त्याच्याबद्दल त्या पत्राच्या आधारे त्यांनी हे केलं की कसं महाराष्ट्र सरकार ह्याच्यावरती चौकशी सुद्धा करत नाहीये ना, कंप्लेंट फाईल करून चौकशी सुद्धा कशी करत नाहीये, त्या आधारावरती ती पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली गेली. चीफ जस्टिस दीपांकर दत्ता जे आता सुप्रीम कोर्टामध्ये जज आहेत त्यांनी त्याचं हिअरिंग घेतलं. त्यांनी असं सांगितलं की सीबीआयने ह्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी करावी आणि त्याच्यानंतर जर त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये काही तथ्य आहेत तर मात्र त्यांनी FIR करून इन्व्हेस्टिगेशन करावं. त्याच्यानुसार सीबीआयची प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाली. त्या प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते त्यांनी असं म्हटलं की याच्यामध्ये काही स्पेसिफिक पुरावे नाहीये, त्याच्यावरती आपल्याला काही करता येणार नाही. पण सीबीआयचे डायरेक्टर सुबोध जयस्वाल जे महाराष्ट्राचे आधी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते त्यांनी मात्र या संदर्भामध्ये कॉल घेतला आणि त्यांनी म्हणाले की नाही याच्यामध्ये FIR झालं पाहिजे आणि त्याच्यानुसार सीबीआयला FIR ह्याच्यामध्ये रजिस्टर करावा लागला. सीबीआयच्या FIR रजिस्ट्रेशन नंतर इमिजिएटली एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने या बाबतीतली केस घेतली आणि नंतर ईडीने हे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन टेक ओव्हर केलेलं आपण बघितलं. आणि या दोन्ही केसमधलं साम्य एकच आहे की दोन्ही केसमध्ये सचिन वाजे हा अप्रुव्हर म्हणून त्याच्यामध्ये पुढे आलेला होता. सचिन वाजेच्या विरोधामध्ये ऑलरेडी NIAचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटेलिया म्हणजे ती स्फोटकं तिकडे ठेवली त्या केसमध्ये. त्याच केसमध्ये त्यांचे सह आरोपी प्रदीप शर्मा ज्यांनी आताच एकनाथ शिंदेची शिवसेना जॉईन केली आहे, त्यांची पत्नी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावरती अंधेरी पूर्वमधून निवडणूक कदाचित लढवू शकते आणि त्यांनी ती एक केस त्या ठिकाणी चालू आहे. पण या दोन केसेसमध्ये म्हणजे सीबीआयची केस आणि ईडीची केस या दोन्ही केसेसमध्ये सचिन वाजेंनी अप्रुव्हर व्हायचा प्रयत्न केला आणि अप्रुव्हर कधी होता येतं त्याच्यासाठी कोर्टाची परमिशन लागते, माफीचा साक्षीदार. पण कोर्टाने सचिन वाजेच्या एकूणच साक्षीवरती प्रश्न उपस्थित केला.
त्यांचं असं म्हणणं आहे की सचिन वाझे हा मुख्य आरोपी असू शकतो, त्याचं स्टेटमेंट तुम्ही वापरू शकता, पण सचिन वाझे हा त्याच्या स्टेटमेंटच्या आधारावरती अप्रूव्हर बनू शकत नाही, त्याच्यावरती केस चालेल ही गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आता सचिन वाझेचं आलेलं हे पत्र हे फारच इंटरेस्टिंग वेळेमध्ये आलेलं आहे. अनिल देशमुख आता याचं काय उत्तर देतात, कारण आज पण काय झालं कोर्टामध्ये, तर सीबीआय समोर या बाबतीमध्ये कुठली केस सुरू नाहीये. आज हे पत्र रेकॉर्डवर आणण्यासाठी म्हणून त्यांनी कोर्टासमोर हे पत्र लिहिलंय. जर तू बघशील या कोर्टाचं आहे की ऑन रेकॉर्ड आणण्यासाठी, तर त्यांनी त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी म्हटलं इन द डेझिग्नेटेड स्पेशल कोर्ट फॉर सीबीआय, ओके, आणि त्याच्यामध्ये कंप्लेंट ती केस त्याच्यामध्ये म्हटलेली आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे इट इज मोस्ट रिस्पेक्टफुली सबमिटेड दॅट द ऍप्लिकेंट, जे पत्र तू मगाशी वाचून दाखवलं त्याच्याबरोबर हे ऍप्लिकेशन देण्यात आलेलं आहे, हॅज रिस्पेक्टफुली सबमिटेड दॅट द ऍप्लिकंट म्हणजे सचिन वाझे has addressed a letter to the Honorable Deputy Chief Minister and Honorable Home Minister, State of Maharashtra on 30th July 2024 through the jail superintendent ठाणे. म्हणजे ठाण्याच्या जेल सुप्रिटेंडंटच्या मार्फत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलेलं आहे जेलमधून, त्यांच्या थ्रू त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे. अ कॉपी ऑफ द सेड लेटर इज अनेक्स्ड हिअर विथ to be placed on record and necessary action if any. A copy of the present process along with the aforesaid letter dated 30th July 2024 is supplied to the prosecution forthwith. म्हणजे काय, हे पत्र रेकॉर्डवर यावं याच्यासाठी त्यांनी सीबीआयला या बाबतीमध्ये ऍप्लिकेशन केलं, आणि त्या ऍप्लिकेशननुसार त्यांनी ते पत्र रेकॉर्डवर आणलेलं आहे, आणि त्याच्यामुळे या पत्राचं रिपोर्टिंग आपण या ठिकाणी करू शकतो. कारण ते इंटरनल पत्र होतं, ठाणे जेल सुप्रिटेंडंट कडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेलं होतं, आणि त्या पत्रामध्ये अत्यंत सिरियस ॲलिगेशन जे ऑलरेडी त्यांनी लावलेले आहेत तेच ॲलिगेशन्स त्यांनी रिपीट त्याच्यामध्ये केलेले आहेत. ॲडिशनली चांदीवाल कमिशनच्या समोर दिलेल्या चौकशीमध्ये सचिन वाझे यांनी अशा पद्धतीने काय उत्तरं दिली याचं क्लॅरिफिकेशन सुद्धा ते त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. जर चांदीवाल कमिशन वाला क्वेश्चन जर आपण आणला तर त्याच्यामध्ये